तर अशा जागा रिक्त ज्या जागा आहेत त्या जागा कशा आपल्याला साबित करता येतील, तिथं आपले विद्यार्थी कसे जास्तीत जास्त जातील आणि आपल्या समाजाला कसं जास्तीत जास्त नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळेल हा आमचा उद्देश आहे. कारण की काय होतं की समाजकारण, राजकारण आणि नोकरी यामध्ये एकच फरक आहे. राजकारणामध्ये फक्त एकच व्यक्ती खासदार होऊ शकतो, परंतु शिक्षणाच्या माध्यमातून जर का तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसला गेले तर बरोबरी हा त्या संपूर्ण असा विद्यार्थी असा व्यक्ती निर्माण होतो. यासाठी आम्हाला आज बोल आहे अमोल सोनटक्के यांचा आजचा जो साक्षरतेचा कार्यक्रम आहे तर त्यांनी 10,001 रुपये आमच्या संस्थेला जे दान म्हणून दिलेले आहे. तर त्यांचं मी स्वागत करतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो. पुढील आयुष्यासाठी फक्त हे काम दिलं म्हणून नाही तर आम्ही काम न देता सुद्धा आपण आम्हाला सुचवा, आम्ही प्रत्येक ठिकाणी येतो. आमचा त्या लाईनचे टेलिफोन लाईन 24 तास आम्ही चालू ठेवतो. व्यावसायिक मार्गदर्शन, शैक्षणिक मार्गदर्शन हे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करतो. आणि मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा खूप सारे सुशिक्षित असे व्यक्ती आहेत, त्यांनी सुद्धा जर का आम्हाला आपल्या संस्थेला काही वेळ दिला तर खूप महत्वाचं होईल, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू आणि त्यांचं सुद्धा भविष्य उज्ज्वल करू. त्याकरता मला आशावादी आहे मी की आपण ज्ञान क्रांती फाउंडेशन या संस्थेला संस्था फक्त त्यामुळे स्थापन करण्यात आलेली कसं सुद्धा प्रोत्साहित येत होतं, परंतु संस्था जर का स्थापन केली तर त्याच्या परिपत्रकाच्या माध्यमातून आणि त्याच्या गोष्टीच्या माध्यमातून त्याचा जो हेतू परस्पर आम्ही जो नमूद केलेला आहे त्या हेतूच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येकापर्यंत सरकारी माध्यमातून सुद्धा पोहोचता येईल. म्हणून संस्थेची स्थापना केलेली आहे. तर माझी आपण सर्वांना विनंती आहे, आता वानखेडे सरपंच आहेत ते निवृत्त झालेले आहेत, जे हा कार्यक्रम पूर्णपणे पार पाडणार आहे. तर सर्वांना सुद्धा विनंती करेल की सर आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि जे काही विद्यार्थी आहेत आपल्या आधीच्या गोष्टी विद्यार्थी घडले, परंतु निवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपण इथे शिक्षणाची कामगिरी थांबू न देता प्रत्येक